प्लासीची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्यामध्ये झालेली आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह होता आणि बंगालचा नवाब सिराज उद्दौला होता. 1756 मध्ये सिराज उद्दौला बंगालचा नवाब बनला होता. तर याला फितूर कोण झालेला आहे, तर फितूर झालेला आहे मीर जाफर. मीर जाफर हा बंगालच्या नवाबाचा सेनापती होता. ब्लॅक होल ट्रॅजेडी काय आहे, तर सिराज उद्दौलाच्या सैन्याने कलकत्त्यातला एक फोर्ट विल्यम हा जो किल्ला आहे तो जिंकला आणि त्यानंतर त्यांनी तिथले ब्रिटिश सैनिक अधिकारी हे जे काही होते त्यांना एका लहान खिडक्या नसलेल्या खोलीमध्ये डांबून ठेवलं, अंधार कोठडीमध्ये. तर या कोठडीमध्ये 146 ब्रिटिश कैद्यांना कोंडलं होतं आणि त्यातले 123 कैदी हे गुदमरून मृत झाले आणि फक्त 23 जण वाचले. तर या घटनेला ब्लॅक होल ट्रॅजेडी असं नाव दिलं गेलं. तर याचा राग ब्रिटिशांना होता, म्हणून त्यांनी रॉबर्ट क्लाइव्हला मद्रासवरून याचा बदला घेण्यासाठी बंगालला पाठवलं होतं. पुन्हा सिराज उद्दौलाने फ्रेंचांना मदत केली होती. फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये ऑलरेडी स्पर्धा होती आणि ते एकमेकांच्या विरोधात होते. तर अशी सगळी पार्श्वभूमी प्लासीच्या लढाईला आहे. रॉबर्ट क्लाइव्हने नंतर मीर जाफर याच्यासोबत संगनमत करून त्याला फितूर केले आणि मीर जाफर लढाईमध्ये पूर्ण ताकदीने उतरला नाही. त्यामुळे सिराज उद्दौलाचे जे सैन्य आहे ते कमकुवत ठरले आणि त्यामुळे रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे म्हणजेच पर्यायाने ईस्ट इंडिया कंपनी त्यात जिंकली. ही लढाई कधी झाली, तर 23 जून 1757 मध्ये. आणि या लढाईमुळे काय काय झालं, तर इंग्रजांचा विजय झाला, इंग्रजांचं बंगालवर नियंत्रण आलं. त्यामुळे भारतातल्या खूप मोठ्या राज्यावर, खूप मोठ्या भागावर त्यांचं नियंत्रण आलं, त्यांचं राज्य चालायला लागलं. त्यामुळे त्यांना भारतातील इतर ठिकाणी नियंत्रण मिळवणं सोपं झालं. त्यामुळे या प्लासीच्या लढाईला ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया भारतामध्ये मजबूत झाला असं म्हणतात. बंगालवर ब्रिटिशांचे वर्चस्व आल्यानंतर त्यांनी मीर जाफरला नवाब बनवलं आणि यातच पुढे बक्सारच्या लढाईची पार्श्वभूमी आहे. लक्षात ठेवण्यासाठी छोटीशी ट्रिक म्हणू, तर प्लासीची लढाई, प्लासी याला तुम्ही प्लास्टिक असं समजायचं. प्लास्टिक, तर प्लास्टिक कधी जुनं होत नाही है ना, जून, त्याच्यावरून जून महिना लक्षात ठेवा प्लासीच्या लढाईचा, जून. आता आपण बोली भाषेत बोलताना बोलतो की आपल्याकडे 1760 गोष्टी आहेत, कशाला अजून घ्यायच्या, किंवा 1760 कामं आहेत मला ऑलरेडी. तर प्लास्टिक आजकाल सगळीकडे विखुरलेले आहे. त्यामुळे 1760 ऐवजी 1757 हा नंबर लक्षात ठेवा. म्हणजे 23 जून, जुनं न होणारं 1757, 23 जून 1757 ही लढाईची तारीख. आजकाल सगळे म्हणतात की प्लास्टिकचा वापर करू नका, प्लास्टिक आजकाल मायक्रोप्लास्टिक रक्तामध्ये सापडतंय. तर म्हणजे सिरांमधून रक्त कुठून वाहतं, सिरांमधून. तर ते सिराज उद्दौला हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि रॉबर्ट क्लाइव्ह, तर क्लेवर होऊन तुम्ही प्लास्टिकचा वापर थांबवा, म्हणजे क्लेवरशी जोडा थोडंसं. आणि मग रॉबर्ट क्लाइव्ह, सिराज उद्दौला, 23 जून 1757 असं बेसिक लक्षात ठेवा. आणि ही ब्लॅक होल ट्रॅजेडी, फ्रेंच हस्तक्षेप आणि पुढे बक्सरच्या लढाईचा बीज, हे सगळं या संदर्भात लक्षात ठेवा.